तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे नागपंचमी. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असं. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी मला परवाच मेहंदी काढले. परवाच कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इथं अश्विनी माऊ राहत होती ना, ती आणि मी काल दिली. आणि खालची मम्मीने काढली, पण ती जास्त रंगली नाही. नक्कीच कमेंटमध्ये सांगा छान आहे का नाही. आणि सकाळ सकाळ उठली, ती नाश्ता केला. आता देवपूजा केली. ध्यानात होतं देवपूजा करायचं, तर मी केली. ध्यानात आलं त्याच्यामुळं श्री स्वामीचं गाणं पण लावून ठेवलेलं इथं. आणि काय म्हणतात, हां आज सुट्टी आम्हाला सगळ्यांना म्हणजे काही जणांना नसते. काय नाही म्हणजे काय जण तुळशीला पण पाणी वाचलं, हळद कुंकू काय ती लावतात ना, ती लावलं सगळं. उदबत्ती लावली. आणि काय अजून काय नाही. अभ्यास तिथे मी काल सगळं केला. आता 5 दिवसात फक्त 5 दिवस राहायचे आमचे पेपर आहेत. मी सगळं केलं आहेच. मला पाठ करायचं उलटच दिसतं हे सगळं मोबाईलमध्ये. ह्या 4 तारखेला सोमवारी पुढचं ऑगस्टमध्ये काही नाही. ओम सारखं पतंग तोडतंय, आणतंय, तोडतंय. नाही आता तोडत. खूप दाखव. पैसे नको ओम, नाच करू. काय म्हणतो की मी आता ना खुशी नाही काय करणार, खरंचणार नाही. आणि सगळं पतंगलाच घालत आणि कोणाला पण देत बसतोय. तिकडे सगळीजण पतंग उडवतात. मला वाटलं मी आज उशिरा सुटली, पण काही नाही, मापात सुटले मी. म्हणजे मापातच टाईमला उठले. इकडची मी लाईट लावली. किती वाजले? 12 वाजून गेले. 12 वाजून 15 मिनिट. हा नाही 12 मिनिट झालेत. नाही हां बरोबर 12 मिनिट झालेत आता. बरोबर ना मम्मी? 12 वाजून गेल्या. मग मी करते इथं काय करते, पुरण. मला खायचं लय आवडतं. मस्त असं पुरण पाहिजे तसं झालं. सुटसुटीत गरम गरम केलं ना बारीक, म्हणजे होतं पडदिस. ह्याला आणि ह्याच्यात काय तेच परतलेलं डाळ, गोळ, बडीशेप, विलायची टाकून. ह्याच्यात काय आमटी दाखव. आमटी आपलाच मसाला आहे ना? नाही, तर पूनम ताईने दिला भात. होय दाखव. आता भात अजून काय करणार आहे? आता कुरडई तळायची, भजी तळायची आणि कणिक मळायची, पोळ्या करायच्या. कणिक मळून ठेवायची होती, टाइमच भेटला. मी काकीला पण बोलवलंय. काकीला मगाशी नाही, काकीनेच फोन केलेला. मग काकीला बोलली, ये काकी मम्मीने केलंय तर ये, आपण 2 जण खाऊ. मम्मी पण खाईन, आपण सगळेजण खात बसू. देवाला नाही होतं दाखवायचं. हा मग तीच ना, माझ्या ध्यानात नाही व्हिडिओ. माझ्या दात पण पडलाय, कसं वेगळीच हसायला लागली की. आता पेपर आल्यात म्हणल्यावर आता मला अभ्यास करायला लागणार. ती माझी केस पण वाढायला लागली बघा, थोडी वाढायला लागली. अगोदर माझी केवढी कानाच्या वरची होती एवढी, मी आता एवढी झाल्या. 2 दिवस झाले शॅम्पू लावून केस धुते. मला आवडतात अशी सॉफ्ट चांगली वाटतात, मऊ. अजून काय नाही. मी आता सगळं सकाळ बेड इथे आवडल्या, फरशी पुसली. काय करावं आता बघितलं. आता कुठे ती दुसरी पतंग थोडी सापेच पाणी ती दादा उडवत होता. आता ती जुवा बांधला. आणि हे कशाला लिहितोय आता आणि ती आण मग मला पतंग. वामा ते आताची आहे ना, त्या मला आण पतंग दे ना, मला पण आणलीस ना तू. काय म्हणलेला पप्पाने आपल्या दोघांसाठी पैसे दिले. दोघांसाठी पण नाही, तिघांसाठी दिले. आंब्याची नुसतं त्याला म्हणायची काय काय म्हणलं, काय माहिती मला. काय नाही, सगळीजण तिकडे बघा पतंग उडवतात. काय करतात काय माहिती. गेला उडवाय पतंग त्याची सुटल्या हातातून. कोण मेहंदी काढली आहे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. कोणी मेहंदी काढली असं म्हणायचं होतं.
मला आता वाचन करायचं आहे. मला पाठ करायचं आहे. किती 26 आणि 27चा 26 आणि 27चा. अजून मी निम्म सारखं म्हणत ती, त्याच्यामुळे माझं पाठ होतं पाठ. आणि मी कधीच नाही सुट्टी घेणार असं मी ठरवते शाळेला, कारण पेपर आले. पेपरच्या टायमिंगला मिस लय अभ्यास घेतात, कारण की पेपरच्या अगोदर घेतलेला मग ना लय म्हणजे हे काय जणांच्या ध्यानात पण नाहीत राहत. आणि मिसनी लय घेतले. मिस बोलले मग आपण निम्म थोडं घेऊ आता, आणि पेपरच्या टायमिंगला जेवढं होईल ना तेवढं करू. आता पण करू निम्म. आणि आमचं परिसर भाग 1 आणि परिसर भाग 2 या म्हणजे निम्मच झालं, अजून नाही एवढं झालं. म्हणजे सगळं पुस्तक नाही संपायचं, दिवाळीच्या नंतर निम्म आणि आता निम्म पेपर. मग 5वीला गेल्यावर आम्हाला दुसरा मिस, आमच्या मिसची किती आठवण आहे ना आम्हाला. मिस आमची छान आहेत. मग आमची दुपारची शिकवणार, दुपारची. असं का दिसायला लागले, वेगळंच दिसायला लागले. बेबी हे काय किती